बसला, बरोबर बसला. आता कळेल लॉकडाऊन मध्ये बाहेर पडल्याचा परिणाम. पोलिसांचे फटके बसले की आपोआप सगळी मस्ती जिरते. कोणाची मस्ती उतरवता आनंदजी? अहो मी नाही, रस्त्यावरचे पोलीस उतरवतात बाहेर फिरणाऱ्यांची. बघा ना, बघा बघा. बसला. अरे अरे, लागलं वाटतं बिचाराला. प्रकाशजी, तुम्हाला ना प्रत्येक जण बिचाराच वाटतो, म्हणून एक एक बिचारा गोळा करून गर्दी वाढवत आहे. अहो मग जाणार कुठं बाकीचे? बघताय ना बाहेर काय चालू आहे ते. तेच तर सांगतोय, इथे जितकी गर्दी वाढवणार तेवढी इथली परिस्थिती गंभीर होत जाणार. झाली आणखी परिस्थिती गंभीर. हो वासिम भाई, हाँ कुठे गेला होता? अरे भाई जाऊंगा कहाँ, यही गया था. सोचा थोड़ी सब्जी ले आते हैं, इसी बहाने थोड़ा टहल भी लेंगे. पण काय गरज होती? बघताय ना बाहेर काय चालू आहे ते. यांना काय फरक पडतो? यांना कोणी अडवणार आहे का? बराबर, सब्जी लेने से कोई नहीं रोकता. बाजार में मेरा एक दूर का रिश्तेदार मिला था भाई. बोल रहा था कि अरे भाई घर से दूर फंसे हो तो मेरे पास आ जाओ. मग मैंने बोल दिया, देख भाई मुसीबत में मुझे प्रकाश जी ने सहारा दिया है, अब उन्हें छोड़ के कैसे आ सकता हूँ. जाता जाता काही ताजी फळं देऊन गेला आणि प्रकाश जी तुम्हाला सलाम पण भेजलाय हा त्यानं. थांबा, फळं देतो मी सगळ्यांना. लीजिए मोहन जी, खाइए. मुझे भूख नहीं है. अरे भाई फल खाने के लिए कौन सी भूख चाहिए, लीजिए. नहीं, फिर भी बाद में देखते. ठीक है. अमर तू घे रे. नको नका, मला पण नका. अरे फल खाने में कैसी कंजूसी भाई? किसी को भूख नहीं है, किसी का मूड ठीक नहीं है. आनंद जी आप ले लीजिए. नाही, म्हणजे यावेळी मी काय खात नाही ना म्हणून. अरे प्रकाश जी, ये सबको हुआ क्या यार? एक फल खाने के लिए इतने बहाने. प्रकाशजी, तुम्हीच काय ते सांगा स्पष्टपणे. वासिम भाई, हा हे बाहेर कोरोनाचा प्रसार वाढलाय ना, अच्छा त्यामुळे बाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूंवर संशयाने बघणारच हो. अच्छा. द्या, मिठाच्या पाण्याबरोबर स्वच्छ करून टाकतो. हा. हे सगळं निर्जंतुकीकरण करून टाकू. अरे भाई मैं ये भूल ही गया था. ठीक है ठीक है ठीक है, करून टाका. काय म्हणाले तुम्ही? निर्जंतुकीकरण. हा हा हा, वही वही, कर डालो कर डालो. मोहन जी, अरे ओ मोहन जी. हाँ? अरे भाई सुना है कि आज आपके गांव जाने के लिए खास ट्रेन छोड़ने वाले हैं. क्या? हाँ. कब? कहाँ से? अरे वासिम भाई जल्दी. अरे अरे अरे, रुको भाई रुको, मैं मजाक कर रहा हूँ. हो वासिम भाई, हाँ. कशाला त्यांच्या भावनांशी खेळताय? संकट आलं की लगेच निघाले पाय लावून आपापल्या घराकडे. तो फिर क्या करे? यही घुट घुट कर मर जाए. इथे एवढा श्वास कोणतो तर येताच कशाला इथं गर्दी करायला? पेट की भूख खींच लाती है, वरना किसे अच्छा लगता है अपना गांव पीछे छोड़ाने में? हो, इथे येऊन आमचा रोजगार तेवढा बळकावला. हमने किसी से कुछ भी नहीं छीना है. मजदूर आदमी है, हम अपनी मेहनत का खाते हैं. जहाँ मजदूरी मिलती है वहाँ रुकते, जहाँ नहीं मिलती तो चले जाते. हो पण जाणार कुठं? सगळ्या जगात ही स्थिती आहे. सब जगह एक सी स्थिति नहीं है साहब. कोई अपने देश में है तो कोई परदेश में, कोई अपनों में है तो कोई अपनों से दूर. किसी के लिए यह आराम है तो किसी के लिए जीना हराम है. कोई दानवीर बन रहा है तो कोई उसी के दिए दान पे जी रहा है. हे बघा, मी खायला घालून कोणावर उपकार केलेला नाही, आणि संकट काळात आपण एकमेकांना घासातला घास दिला तरच आपला टिकाव लागणार आहे. नाही, टिकाव तेव्हाच लागेल जेव्हा इथली गर्दी कमी होईल. आणि भीड कमी करायची असेल तर आधी बाहेरच्यांना बाहेर काढावं लागणार. अरे पण इथं बाहेरचा कोणीच नाही आहे, सगळे आपलेच आहेत. तुमच्या याच स्वभावामुळे इथली गर्दी कमी होत नाहीये. हे शहरातनं निघून गेल्यामुळे शहराचा बोजा कमी होईल आणि पर्यायानं धोका पण. अमर, नहीं नहीं, बोलने दीजिए प्रकाश जी, बोलने दीजिए, ताकि हमें भी तो पता चले कि शहर में हमारी इज्जत तो क्या है. हाँ हाँ, हेलो हेलो राम शरण. हाँ भाई, कुछ हुआ इंतजाम जाने का?
भाई कुछ तो करो, वो गाड़ी वालों के सामने हाथ पकड़ो या फिर पैर पकड़ लो उन लोगों के, लेकिन हमें यहाँ से निकालो बस। बहुत दम घुट रहा है मेरा अभी यहाँ। क्या कहा? कुछ इंतजाम नहीं हुआ? बहुत पैसे मांग रहे? अरे अरे कुछ इंसानियत नाम की चीज बची कि नहीं उन लोगों में? हेलो हेलो रामचरण, हेलो। लो भाई, अब कम होने से रही भीड़। हॅलो, हा बोलतोय की. अहो काय सांगताय? खरंच थँक्यू. अरे भाई हुआ क्या यार, क्या दवाई मिल गई क्या? हाँ? अहो आता त्याची कोण परवा करते? मग झालंय तरी काय? अहो एक मिनिट आनंद सर, तुम्हाला इथली गर्दी कमी करायची ना? अहो झालीच म्हणून समजा. माझा गावाकडे जायचा पास मंजूर झाला यार. वा अभिनंदन. अरे भाई मुबारक हो. थँक्यू. आईला गावाला जायची तयारी करतो. गाडीची किक मारतो की गाडी आपला गाव भरा. घरात फोन लावून कळवतो. हा. सगळ्यांना लय आनंद होईल. कर लो. हॅलो दादा, अरे पास मंजूर झालाय. अरे ते तुला परवा सांगितलं नव्हतं का की गावाकडे जायला ऑनलाईन अर्ज केलाय म्हणून? ते मंजूर झालाय बघ. गावाकडे आलोय मी. अरे बाहेरच्या ना नव्ह, मी तर घरचाच आहे की. अरे पण दादा, क्या हुआ भाई? गावात बाहेरच्या न यायला बंदी घातल्या म्हणून माझ्यामुळे गावाला धोका नको. अरे भाई ये क्या पागलपन है? नाही, मला नाही वाटत त्यांचं काही चुकलं. अरे प्रत्येक जण आपल्या सुरक्षेला आधी प्राधान्य देणारच ना. अमर, तू काय वाईट वाटून घेऊ नकोस. आम्ही आहे तुझ्यासोबत आणि एकटं समजू नकोस स्वतःला. हा? अब तुम्हें क्या हुआ भाई? होना क्या है, मैं पराए मुल्क में अकेला हो गया, ये अपने ही देश में परदेसी हो गया. देखिए आप अपनी खैर मनाइए. हमारे जैसा भी है हमारा अपना है. हम सब मिलजुल कर खा लेंगे. मिलजुल कर खा लोगे? खा लेंगे. अरे लेकिन कौन खाएगा तुम्हारे हाथ का? इतना ही खाना होता तो तुम्हारे लिए फल खाने से इनकार क्यों करते सब? क्यों? क्योंकि यहाँ सबको शक है कि तुम्हारे दिल में खोट है. या सबको लगता है कि तुम्हारी दी हुई चीजों से सब लोगों में बीमारी फैल सकती है और यही तुम्हारी साजिश है. क्या साजिश? हाँ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चाललंय ते. क्या चल रहा है भाई? उगाच मला तोंड उघड्या लावू नका. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या भाजीफळांच्याकडून तुमचं काय सुरू आहे ते. तुमचं षडयंत्र सुरू आहे, जे आम्हाला माहिती नाही असं समजू नका. क्या षडयंत्र? होय, तसं नसतं तर अख्ख्या बाजारात तुम्हाला तुमच्या भावाचंच दुकान कसं काय दिसतं फळं खरेदी करायला? अरे भाई कसं दिसतं म्हणजे? आता तुम्हाला मोबाईल किंवा शर्ट खरेदी करायचा असेल तर तुम्ही काय करता? आपल्या भावाच्या नाही तर मित्राच्याच दुकानात जाता ना. याचा अर्थ तुम्ही सगळ्याच्या विरुद्ध षडयंत्र करताय. नाही, ती गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी. तुम्ही सगळे मिळून बाकीच्यांना संपवण्याच्या तयारीत आहात. या अल्लाह, ये क्या बोल रहे हो भाई? आनंद, प्रकाश जी, उगाच सोजवळपणाचं आव्हान नका. हे बघा प्रकाशजी, हे घर तुमचं आहे आणि आता तुम्हीच ठरवायचं की कोण या घरात राहणार आणि कोण जाणार. कारण जेवढी गर्दी जास्त तेवढा धोका जास्त. अरे खरा धोका माणसाला माणसापासून तुटल्यामुळे. आणि आत्ताची वेळ ही माणूस जोडण्याची वेळ आहे. ही ती वेळ नाही. हीच ती वेळ आहे आनंद. अरे माणूसच माणसाच्या मदतीला उभा नाही राहिला तर हाहाकार माझाला वेळ नाही लागणार. आणि आत्ताची वेळ ही माणुसकीचा विचार करण्याची वेळ आहे. कारण तुटलेपणाच्या वेदना काय असतात हे माझ्यापेक्षा दुसरं कोण चांगलं समजू शकेल. आणि
तुम्ही मला विचारायचं ना की माझं हे शहराच्या मध्यवस्तीत घर कसं म्हणून. खरं तर माझं शहराच्या मध्यवस्तीत घर नव्हतंच. हे गाव कोसाबाहेर होतं आणि गावात मला प्रवेश नसायचा आणि माझ्या घरीही कोणी फिरकायचं नाही. त्यामुळे तुटलेपणाच्या वेदना नेहमी माझ्या सोबत असायच्या. शहर विस्तारलं आणि माझं हे गाव कोसाबाहेरचं घर शहराच्या मध्यवस्तीत आलं. मी पण या शहराचा एक भाग झालो. पण आजही त्या आठवणी आल्या की अस्वस्थ होतो. वाटतं की ते अलगीकरण कोणाच्याच वाट्याला येऊ नये. म्हणून हात जोडून विनंती करतोय, कृपा करून आपल्या नात्यांमध्ये या भिंती नका उभ्या करू. काय आहे, आज ना उद्या कोरोना निघून जाईल, पण आपल्यात कायमच्या भिंती उभ्या करून जाईल. प्रकाश जी, आज मालूम पडा तुम्हाला शिक्का मारून वेगळं केलं जातं तेव्हा काय वाटतं? हाँ प्रकाश, मुझे भी आज पता चला कि हमारे अपने ही हमारी मुसीबतों के वक्त काम नहीं आते तो कैसा लगता है. जेव्हा आपल्या हक्काच्या घरात आपल्याला प्रवेश नाकारला जातो. इथे तर सगळ्यांनाच माणुसकीचा पुळका यायला लागलाय की नाही. मलाही आला असता जर इथल्या गर्दीचा धोका मला कळला नसता तर. कारण एक डॉक्टर म्हणून मला चांगलं माहितीये की जेवढी गर्दी जास्त क्या बोला आपने? काय आप डॉक्टर हो? हा, प्रकाश जी, आप डॉक्टर हो मतलब आप पेशेंट भी जायचे होंगे ना. तेच तर काम आहे माझं. अरे मग तर संसर्गाची सगळ्यात जास्त भीती तरी याच्यापासून आहे. उगाच मूर्खासारखं बोलू नका. आम्ही संरक्षण किट वापरलेले असतात. हं? अरे कितने भी किट विट इस्तेमाल कर लो, लेकिन बीमारी फैलने का डर तो रहता ही है ना. हाँ, मतलब जिसकी वजह से बीमारी फैलने की सबसे ज्यादा आशंका, उसे ये तो यहाँ से वापस जाना चाहिए. डोकं फिरलंय तुमचं. अरे ज्याच्या जीवावर लढा देताय त्यालाच घरातून बाहेर काढताय. लेकिन आपको साथ रखने का धोखा हम नहीं ले सकते. हाँ, मला नाही वाटत त्याचं काय चुकतंय. अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या सुरक्षेला आधी प्राधान्य देणार. अरे जरा शांत व्हा. मी इथं प्रत्येक माणूस जोडण्याचा विचार करतोय आणि तुम्ही तुटतच चाललाय. मी आधीच सांगितलेलं आहे, या घरातून कोणालाही अलग केलं जाणार नाही. पण मलाच इथं थांबायचं नाही. आनंद, सध्या व्यवस्थेला माझी गरज आहे, तेव्हा तात्पुरती का असना व्यवस्था करेल माझी सोय. येतो मी. हे बघा आनंद, आनंद, मी पण जातो. मला पण हा अपमान नाही सहन होत. माझ्याच घरात मला कोण अडवतं ते बघतोच मी. हे अमन, नाही तुला जायचंय तर जा, पण उगाच त्यांच्याशी वाद नको घालूस आणि त्यांनी घातलेल्या सगळ्या अटी मान्य कर. उगाच त्या अटी जोपर्यंत सहन होतील तोपर्यंत ठीक. एकदा का माझी सहनशक्ती संपली की मग मोहन जी, जाने दीजिए प्रकाश जी, अपने गांव
वासिम भाई, शहरं विस्तारली पण माणसांची मनं विस्तारू शकली नाहीत. कलायात्री या चॅनल बीच्या उपक्रमामधून कोल्हापूरमधले रंगकर्मी आपल्या कोल्हापूरवासियांसाठी मनोरंजन घेऊन येत आहेत. हा खूप चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की गेल्या वर्षीचा पूर आणि या वर्षीचं हे कोविड-19 जर तुम्ही पाहिलं तर परिस्थिती खूप बिकट आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला या सर्व कलाकारांना मदत करायला हवी. ह्या कलावंतांचा संसार उभा राहण्यासाठी तुमची मोलाची मदत त्यांना हवी. या कार्यक्रमाला एक ऐच्छिक मूल्य म्हणून तुम्ही कमीत कमी 50 रुपयाची मदत करू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी करू शकता. आपली छोटीशी मदत ही इतरांसाठी खूप मोलाची ठरू शकणार आहे. 100 रुपये, 75 रुपये, 50 रुपये ही एक मदत तुम्ही तुमच्या मनापासून करण्याची गरज आहे. गुगल पे किंवा फोन पे किंवा भीम ॲपद्वारे सुद्धा जी काही रक्कम असेल ती तुम्ही त्या कलावंतांपर्यंत पोहोचू शकाल. तुम्ही दिलेला प्रत्येक रुपया एक एक गरीब कलावंताचा संसार सांभाळू शकतो, सावरू शकतो. माझी तुम्हाला विनंती आहे की कलायात्री पाहत राहा आणि कोल्हापूरच्या कलावंतांना तुमच्या मदतीची साथ देत राहा. प्रत्येक कोल्हापूर निर्मित कथाविष्कार, धूर, रावी पार, फाळणी दरम्यानच्या काळात घडणाऱ्या कथांचा तरल आविष्कार, गुलजार यांच्या आठवणीतील फाळणी काळात सीमेपार घडणाऱ्या कथा आजही तितक्याच संयुक्तिक वाटतात. यातीलच एक कथा धूर. प्रकरण पेटलं फार सावकाश, पण पाहता पाहता साऱ्या परिसरात धूरच धूर भरून राहिला. चौधरीजींचा मृत्यू पहाटे 4 वाजता झाला होता. 7 वाजेपर्यंत रडणं भेकणं झाल्यावर चौधरींची बायको शुद्धीवर आली आणि तिनं सर्वात आधी मुल्ला खैरुद्दीनला बोलावणं पाठवलं. आदाब. आदाब. इनिल्लाहा व इनिल्लाहि राजिऊन. चौधरी साहेबांसारखा माणूस नाही पाहिला आजपर्यंत. बहुत ही उमदा इंसान. अल्लाह त्यांच्या आत्म्याला शांती देव. हे घ्या मुल्लाजी. ये क्या है चौधरी भाई? चौधरीजींचं मृत्यूपत्र. क्या लिखा है इसमें? आप ही पढ़िए. ठीक है. मैं चौधरी ये क्या? माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचं दफन करू नये, दहन करावं आणि त्याची राख शेतात पसरवावी. या अल्लाह, ये क्या चौधरी भाई?
मृत्यूनंतर माझ्या शरीराचा दहन करावं? जी हा मुल्लाजी, आपण स्वतः हे मृत्यूपत्र बघितलेलं आहे. मृत्यूनंतर रिवाजाप्रमाणे आपल्या शरीराचं दफन न करता दहन करावं अशी चौधरीजींची शेवटची इच्छा होती. आणि चौधरीजींची शेवटची इच्छा पूर्ण झाली पाहिजे मुल्लाजी. चौधरीजींनी आपल्या समाजासाठी खूप काम केले. कच्चं बांधकाम असणारी मस्जिद पक्की करून घेतली. रमजानच्या महिन्यात गोरगरिबांसाठी इफ्तार समारंभाची सगळी सोय चौधरी साहेबांकडूनच होत असे. चौधरी साहब तो अल्लाह के बंदे. त्यांनी असा निर्णय का घेतला चौधरीबाई? क्यों? मुल्लाजी, या अंतिम निर्णयामागं धर्माचं किंवा श्रद्धेचं तत्वज्ञान नाही. मृत्यूनंतर आपल्या देहाचा ठाव ठिकाणा देखील शिल्लक राहू नये एवढी छोटीशी इच्छा आहे त्याच्या पाठीमागं. चौधरीजी कायम म्हणायचे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी आहे. जेव्हा नसेन तेव्हा कुठेही नसेन. आणि म्हणूनच मृत्यूनंतर त्यांच्या देहाचं दहन करावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती. तो क्या आप भी यही चाहती हैं कि उनके शरीर को जलाया जाए? जी हाँ मुल्लाजी, मैं भी यही चाहती हूं. चौधरीजींच्या देहाचं स्मशान भूमीत दहन व्हावं. लगता है मुझे पंडित रामचंद्र जी से बात करनी पड़ेगी. ये लीजिए. खुदा हाफिज. खुदा हाफिज. आइए पंडित रामचंद्र जी. आदाब. नमस्ते. पंडित जी, तुम्ही चौधरीजींची शेवटची इच्छा ऐकलीत? नाही. मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं स्मशानात दहन करावं अशी त्यांची इच्छा आहे. काय? आणि चौधरीबाई पण हेच म्हणते. अच्छा. मुल्लाजी, चौधरीजींच्या आमच्या समाजावर देखील खूप उपकार आहेत. आमच्या समाजाच्या स्मशानभूमीची डागडुजी तर त्यांनीच करून दिली आहे. पण आमचं धर्मशास्त्र त्यांना दहन करायची परवानगी देत नाही. हा, चौधरीजी आमच्या समाजाच्या जवळचे होते, त्यामुळे धर्मशास्त्रात असा काय उपाय सापडतो का ते बघावं लागेल. पण असं झालं तर आमच्या समाजातील लोक भडकतील. तुम्ही एक काम करा, त्यांच्या देहाला स्मशानात जाळण्याची परवानगी देऊ नका. चौधरी काय साधे सुधे असावे नव्हते. मी आमच्या समाजातल्या लोकांशी बोलून बघतो. बेहतर. खुदा हाफिज. नमस्ते. आपण नमस्कार. पंडित रामचंद्रजींचा निरोप घेऊन आलो होतो. बोला. त्यांचं असं म्हणणं आहे
की प्रेताला अग्नी देण्यापूर्वी मंत्र म्हणून आम्हाला चौधरींना टिळा लावावा लागेल. टिळा? अरे जो आता केवळ प्रेतरूपानंच उरलाय त्याचं धर्मांतर ते काय करणार तुम्ही? बाई तसं करता येणार नाही. गीतेचे श्लोक म्हटल्याशिवाय मुखाग्नी देता येणार नाही आणि मंत्र म्हटले नाहीत तर आत्म्याला मुक्ती मिळणार नाही आणि आत्म्याला मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा सगळ्यांना त्रास देईल. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना. चौधरींचे आमच्यावर बरेच उपकार आहेत. त्यांच्या आत्म्याशी आम्ही असा खेळ करणार नाही. हे बघा पंडितजींना सांगा मला इतर कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत पण चौधरीजींच्या देहाचं दहन स्मशानभूमीतच झालं पाहिजे असं मात्र मला वाटतं. ठीक आहे. खादू आमच्या खोलीवर काम कर. पण मी हे काय ऐकतोय? चौधरींच्या देहाचं दहन करायचं असं ठरवलंय त्या चौधरीणीनं. अरे लेकिन कल्लू फैसला उसका नाहीये. चौधरीजींनीच तसं लिहून ठेवलंय मृत्यूपत्रात. आता त्या चौधरीजींची शेवटची इच्छा होती तर ती चौधरीन तरी काय करणार? अरे पण ती चौधरीण तयारच कशी झाली? प्रश्न चौधरी किंवा चौधरीणीचा नाहीये. आपल्यावरही अनेक उपकार आहेत चौधरीजींचे. त्यांच्या आत्म्याला काय आपण असंच भटकू द्यायचं? प्रश्न श्रद्धेचा आहे, समाजाचा आहे, परंपरेचा. मी काय म्हणतो आपण त्या चौधरीणबाईला धाक दाखवून ते मृत्यूपत्र काढून घेऊ आणि जाळून टाकू. अरे मृत्यूपत्रच नसेल तर काय विषाद आहे तिची समाजाच्या विरोधात जाण्याची? रमजा आपण मस्जिदीच्या मागच्या बाजूच असलेल्या कब्रस्तानात कबर खोदू आणि चौधरींचं प्रेत तिथेच दफन करू. अरे खादू बरोबर आहे तुझं पण त्यापेक्षा आपण एक काम करू. आपण त्या चौधरीणबाईकडे जाऊ आणि तिलाच विचारू काय प्रकरण आहे ते. तू क्या बोलताय कल्लू? चला. चौधरीणबाई हे आम्ही काय ऐकतोय? चौधरींच्या देहाचं दहन करायचं असं तुम्ही ठरवलं? हे पहा हा त्यांचा शेवटचा निर्णय आहे. चौधरींच्या देहाची आता मातीच झालेली आहे. ती जाळली काय किंवा पुरली काय काय फरक पडतो? जाळल्यामुळं जर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार असेल तर काय हरकत आहे? त्यांना जाळून काय तुम्हाला शांती मिळेल? होय, चौधरीजींच्या देहाचं स्मशानभूमीत दहन केल्यानं मला देखील शांती मिळेल. कशावरून आम्ही तुमचं हे म्हणणं खरं मानावं? मुल्ला खैरुद्दीनना विचारा. त्यांनी स्वतः हे मृत्यूपत्र बघितलेलं आहे. त्यातला शब्द खरा आहे. आणि ते जर नाही म्हणाले तर? कुराणे शरीफवर हात ठेवून सांगावं त्यांनी. नाहीतर काय? नाहीतर तुम्हाला ते कोर्टातच पाहायला मिळेल. बात कोर्ट तक जा सकती है. अरे ती चौधरीण शहरातून आपला वकील पोलीस बोलावून घेईल आणि त्यांच्या उपस्थितीत चौधरीजींच्या देहाचं दहन होईल. अरे आत्ताच एक घोडेस्वार मी शहराकडे जाताना बघितला. त्यानं त्याचं तोड फडक्यानं बांधून ठेवलं होतं आणि तो आला होता चौधरीच्या हवेलीकडूनच. अरे मी स्वतः बघितले त्याला हवेलीतून बाहेर पडताना.
मी तर हवेलीच्या मागच्या बाजूने लाकडं फोडण्याचा आवाज ऐकला. एवढंच नव्हे तर झाड पडताना सुद्धा पाहिलं. चौधरी नक्कीच मागे चिताराचाच असणार. माथुरचोद, आपल्यातल्या एका माणसाला जाळे जाणार आणि तुम्ही इथं बसून त्याच्या ज्वाळा बघणार. इमान म्हणून काय आहे का नाही? धर्मश्रद्धेहून आई सुद्धा प्रिय नसते मित्रांनो. मेरी बात ध्यान से सुनो. इधर आओ. इस लाश को उठाओ, कब्रिस्तान में जाके दफनाएंगे. चलो आराम से. म्हातारी मेली का नाही? अरे डोकं तर उकलल्यासारखं फुटलंय. सकाळपर्यंत कशी काय जगेल? सकाळी जेव्हा हिचं प्रेत सापडेल तेव्हा काय होईल? उस्ताद, सगळं काही व्यवस्थित होईल. तू निघ. रात्री जेव्हा चौधरीच्या हवेलीतून आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळा दिसू लागल्या तेव्हा सारा परिसर धुरानं भरून गेला होता. जिवंत होते त्यांना जाळून टाकलं आणि मेलेल्यांना पुरून टाकलं. कलायात्री कोल्हापूरच्या या कलाकारांना आर्थिक मदत करा. पुढील बँक खात्यावर यथाशक्ती रक्कम भरून कलाकारांना लोकाश्रय द्या.